डोकं नुसतं घर घर होतंय. सगळंच अवघड होत चाललंय. क्षणाक्षणाला तिळा घट्ट होत चाललाय. मला तर यातून एकच मार्ग दिसतोय. आपण सुबुद्धी सोडू नये. माझंही तेच म्हणणं आहे. आपण सत्याच्या मागे राहावं हेच खरं. सत्याच्या मागे चाललाय, खुशाल जा. पण सत्य आम्हालाही कळू दे. आम्हीही येतो सत्याच्या मागे. म्हणजे दिलेर खानाच्या गोटात गेले हे सत्य समजायचं का आम्ही? महाराजांनी शंभूराजांना बाळराजांच्या विवाहात देखील येऊ दिलं नाही का? याचा विचार करा. का लांब ठेवलं? का ठेवलं त्यांना शृंगारपुरात? आपण काही एवढे मोठे आहोत का? आणि शंभूराजे गडावर आले आणि त्यांनी विचारला जाब की महाराज कसं गेलं, काय झालं, आम्हासनी का नाही कळवलं, गडाचा दरवाजा का बंद होता? तर काय उत्तर देणार आहात तुम्ही? बाळाजी पंत जे आहे तेच सांगणार. तुम्ही सांगाल हो, पण त्यांनी ऐकलं पाहिजे ना. ऐका माझं. मृत्यूच्या पलंगावर झोपलेला माणूस आहे मी आग्र्यात. महाराजांसाठी करणं वेगळं आणि शंभूराजांसाठी करणं वेगळं. एका वाक्यात सांगू का? तुम्ही शंभूराजांना गडावर बोलवण्याच्या भानगडीत पडू नका. वाघ आला की तो तुम्हाला फाडून खाणार नक्की. मग तुम्ही काहीही करा. अहो असं कसं? आम्ही काय त्यांना ओळखत नाही का? तुम्ही ओळखता पण जाणत नाही. शंभूराजांना जाणणारी फक्त 3च माणसं. एक आमचा दादा, दुसरे मोरोपंत आणि तिसरे महाराज. महाराज आता हयात नाहीत, त्यामुळे त्यांचा विषय आपण सोडू. पण मोरोपंतांना, खुद्द पेशव्यांना, सुरनीसांना थेट चोर म्हणतात ते. अहो एवढ्या मोठ्या माणसांनी स्वराज्यासाठी हयात घालवली, हाडाची काढ केली. त्यांना जर ते चोर म्हणत असतील तर प्रल्हाद पंत तुम्हाला ते चिंदी चोर म्हणते. बाळाजी चिटणीस, तुम्ही खुशालीत राहू नका. आणि यात काय स्वराज्य हित नाही. आता कसं मुद्द्याचं बोललात. स्वराज्य हित नाही. स्वराज्य हित एकाच गोष्टीत आहे, ते म्हणजे अष्टप्रधानांच्या एकीत. जर तुम्ही एकीत राहिला नाहीत तर तुमचा खेळ खलास. मग महाराजांच्या आत्म्यास किती यातना होतील याचा विचार करा. परंतु सोमाजी, एका रागीट, छंदी फंदी, कौन लिहिणाऱ्याला, बेजबाबदार, विलासी शौक करणाऱ्याला तुम्ही जवळ केलं तर काय होईल याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. शेवटी स्वराज्य म्हणजे काय? जगन्नाथाचा रथ आहे तो तुम्हाला चालवायचा आहे. तुम्ही तो चालवू शकता, पण त्यासाठी तुम्हाला एक व्हायला हवं. ऐकलं का पेशवे पंत? पुढं काय निर्णय व्हायचा तो होईलच, पण त्याआधी आपण समद्यांनी एक व्हायला पाहिजे. जे करायचं ते एक मतानं, एका विचारानं. मंत्री आहात, मानपान पाहिजे, इज्जत अब्रू पाहिजे. घाम गाळायचा आणि चोराच्या पदव्या घ्यायच्या, कष्ट करायचे आणि अपमानाच्या किल्लती खांद्यावर बाळगायच्या. हे जर थांबवायचं असेल तर एक व्हा. काय पंत, घेऊ का बेल भंडाऱ्याचं ताट मोर? घ्या. एकीनं राहायचं असेल तर बेल भंडारा उचला. तुम्ही खुश व्हा.
तुमची खुशी हाच माझा सौदा. राणी साहेब, बाहेर हेर आलेत, इजाजत मागतायत. बोलवा. आदेश महाराणी साहेब. ताबडतोब पन्हाळगडावर रवाना व्हायचं आहे. जी. शंभूराजांना भेटून महाराजांची घटना सांगायची आहे. जी. आम्ही तातडीनं रायगडावर बोलावलंय असा निरोप द्या शंभूराजांना. मातोश्री, पण मग सदरेवरून खलिता गेलाय ना दादासाहेबांना? हो, पण आता एका गोष्टीवर अवलंबून राहण्याची परिस्थिती राहिली नाही. मग यांना वाऱ्याच्या वेगाने जा म्हणावं. जी बाळराजे. या तुम्ही. या रावजी नाना, काय गडबड? अहो पंत, गडबडच झाली असती. मी चाणाक्ष म्हणून गडबड होऊ दिली नाही. का? काय झालं? पंत, अहो महाराणी साहेबांचा हेर गड उतार होण्याची इजाजत मागत होता. मी म्हटलं अरे थांब थांब बाबा थांब. हा, चांगलं केलं. पण आता माझी पंचायत झाली ना. आता हा हेर पुन्हा जर महाराणी साहेबांकडे गेला तर मग काय? अहो त्या विचारत होत्या खलिता गेला की नाही. मी आपलं दडपून त्यांना हो म्हटलं आणि त्यांना कळलं की मी त्यांच्या हेरास गड उतार होण्यास मनाई केली, तर मग शंका घेतील ना त्या खलिता गेला की नाही म्हणून. तुम्ही काळजी करू नका. अहो पण त्या यापुढं असं काहीही विचारणार नाहीत. ही या सुरनिसाची हमी. किल्लेदारांच्या नावे खलिता काय लिहिलंय? राजमान्य राजश्री विठ्ठल त्रिंबक महाडकर. बरोबर, मजकूर काय तो महत्वाचा. हा, परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. आपण सावध राहावे. गडावर अनोळखी माणूस येऊ देऊ नये. आला तर शंभूराजांना भेटू देऊ नये. शंभूराजांवर नजर ठेवणे. आपण हुशारीने राहणे. पुन्हा सूचना येईलच. पंत, मुजरा युवराज, रायगडावरून काही खबर? हिरोजीरावांचा खलिता आलाय. रायगडावर सर्व काही सुरळीत आहे. शंभूराजांना सांगावं आपण पन्हाळगडावर आहात म्हणून रायगड निश्चिंत आहे. पण आबासाहेबांची प्रकृती? तुम्हाला त्यांचाच निरोप आहे. बाळराजेंच्या लग्नाला आला नाही, पण राजापूरला टोपीकरांचा चौघडा वाजवला. सांप्रत खबर आहे की औरंगजेबाकडून हालचाली सुरू झाल्या. तेव्हा तुमच्यावर लवकरच मोठी जबाबदारी येईल. ती पार पाडण्यास सज्ज आणि समर्थ व्हावं. तेव्हा पन्हाळा सोडू नये. पण म्हणजे आबासाहेबांची प्रकृती? अहो चांगलीच असणार, नका चिंता करू. त्याशिवाय हिरोजीरावांनी असा खलिता लिहिलाच नसता. तेही खरंच. पण पंत, आणि अफवांचं काय हो, कुणीही काहीही बोलतं. आपण निश्चिंत राहावं. आणि गडावरून कुठेही जाऊ नये.
एक गोष्ट ध्यानात ठेवा, शंभूराजे गडावर आले की आम्हाला लगेच वर्दी द्या. आम्हाला भेटायचंय त्यांना. जी राणीसाहेब. त्यांना सगळं सांगायचंय आम्हाला. हे सगळं त्यांच्या ताब्यात द्यायचंय. महाराजांच्या इच्छा, आकांक्षा सगळं. त्यामुळे लक्षात ठेवा, शंभूराजे आले की आम्हाला त्वरित वर्दी द्या. जी. या आता. म्हणजे गेला नाही? जी नाही. आतापर्यंत तुम्ही अर्ध्या रस्त्यात असायला हवं होतं. माघारी का आलात? माघारी म्हणजे आज्ञा पाळली नाही, बेअदब झाली की काय होतं याची कल्पना आहे ना तुम्हाला? सेवेतून बेदखल व्हाल. माघारी फिरण्याचं कोण निमित्त सांगा? तू बाहेर थांब, जा. याचा काय अर्थ समजायचा आम्ही? हो, त्याला कशाला बोलताय? मी त्याला जाऊ दिलं नाही. तुम्ही आमच्या हुकूम आज्ञेत दखलंदाजी करण्याचं कारण? माफी असावी, पण अशी चूक पुन्हा करू नका महाराणी साहेब. कसली चूक? आणि आम्ही सांगितलं होतं तुम्हाला, आमच्या खाजगीत ढवळाढवळ करू नका. मान्य, पण हा आमच्या घरातला मामला आहे. तुम्हाला असं वाटतंय हा घरातला मामला आहे, पण हा मामला आता घरातला राहिलेला नाही. म्हणजे तुम्हाला पुरावा बघायचा आहे? सोमाजी, घेऊन या रे त्याला. सोमाजी, हा तर तुमचा भाऊ ना? हो, हा माझा भाऊ. पण त्यालाही दयामाया दाखवली नाही. कसा काळा निळा करून ठेवलाय बघा. का? सांग महाराणी साहेबांना. अरे सांग. नाही, पण चुगली केल्यासारखं होईल. अरे सांग, लोकात काय कुजबूज चालली आहे ती सांग. जशी मला सांगितलीस तशी. हो. म्हणजे बाहेर अशी चर्चा आहे की राणीनं राजा मारला. जहर घातलं तुम्ही, विष दिलत महाराजांना. खबरदार, एक शब्द जरी बोललात तर. हो, मी नाही, अशी बाहेर चर्चा. बस, जीभ आवरा आता. एक शब्दही बोलायचा नाही, नाहीतर ही जीभ हासडून हातात दिली जाईल, हे याद राखा. हो बडा, मी गरीब. महाराणी साहेब, कल्पनाच कशी केली तुम्ही हे असं बोलण्याची? आम्ही महाराजांना विष देऊ का? काय कमी होतं आम्हाला? कपडा लत्ता, दाग दागिने सगळं सुख होतं. महाराणी होतो आम्ही. आणि महाराज अवतार पुरुष आहेत हे माहित नव्हतं आम्हाला? आमच्या जवळ पृथ्वी मोलाचं सुख आहे हे न समजण्या एवढे मूर्ख वाटलं तुम्हाला? एकच गोष्ट, आम्ही बाळराजेंबद्दल आग्रही होतो, पण आग्रही होतो, तो विखार नव्हता. महाराजांच्या जाण्यानंतर आम्ही काय गमावून बसलो हे कळून चुकलंय आम्हाला.
आणि तुम्ही म्हणता ही अशी कुजबूज चाललीये. आम्ही म्हणतो हे असं म्हणण्याची हिंमत होतेच कशी. आम्ही ही उच्च कुळातील आहोत. आम्हाला खोटेपणा आवडत नाही. मान्य आहे. आम्हाला वाटत होतं बाळराजेंचं भलं व्हावं म्हणून. पण त्यांच्या भल्यासाठी आम्ही महाराजांच्या जीवावर उठू नाही. हे खोटं आहे. खोटंच तर खरं आहे का ते? आम्हाला तरी खरं वाटेल का? पण बाहेर ही चर्चा आहे की राणीनं राजा मारला. हो तर बाहेर 10 जणांची 10 तोंड. बोलणाऱ्यांना थांबवणार तरी कसं? सोमा, मारणाऱ्याचा हात धरता येतो पण बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. आम्ही धरू. ही हिम्मत आमच्यात आहे. या पुढे आमच्या कानावर ही अशी कुजबूज आली तर आम्ही. माफी असावी महाराणी साहेब. तुमच्या कानावर कुजबूज येईल न येईल पण शंभू राजांच्या कानावर तर कुजबूज जाणारच ना. शंभूराजेंच्या कानावर. आणि त्यांना जर कळलं की त्यांच्या आबासाहेबांना तुम्ही विष घालून मारलं तर काय? ते चिडतील, संतापतील. त्यांचा मूळचा शीघ्रगोपी स्वभाव अजून शीघ्र होईल आणि त्या रागाच्या भरात ते काय करतील हे आम्ही सांगायला पाहिजे काय? उभा रायगड जाळतील. शंभूराजे सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्ही काही गैर नाही केलं. आम्ही विष नाही. असं कसं करू शकतो आम्ही? डोळे पुसा महाराणी साहेब. तुमचा सेवक हा अनाजी पंत खंबीरपणे उभा आहे. पण शंभूराजांना समजलं तर? समजणार. वावटळ उठणार. थोडक्यात तुफान येणार हे पक्कच. पण त्यातून बचाव करायचा असेल आणि आपली नाव सुखरूप किनाऱ्याला न्यायची असेल तर एक विनंती करतो. या जहाजाचं सुकाणू आमच्या हातात द्या. म्हणजे आम्ही सांगू तसं करा. त्यातच आता स्वराज्याचं आणि तुमचं हित आहे. आमची सक्ती नाही कारण हा घरातला मामला आहे. तुम्ही म्हणाल तर आम्ही पाठराखण करू पण तुम्ही म्हणाल तर. ठीक आहे. शंभूराजे नावाचं वादळ थोपवा. थोपवणार. आता बघाच तुम्ही या अनाजी पंताची मुत्सद्देगिरी. पायानं तिढा मारू. हातानंही सुटणार नाही.